राजे रांजणगाववरून जात असताना कोणीतरी संध्याकाळची वेळ होती, 3:30चा सुमार झाला होता। घोड्यांच्या टापांचा आवाज थंडीचा दिवस असल्यामुळे भेदून माघारी येत होता, पण त्याच वेळी झुडपामध्ये काहीतरी चुणूक जाणवली। कोणीतरी धावत येताना पाहिलं। राजांची खऱ्या अर्थानं लगाम खेचला, घोडा जागेवर स्तब्ध झाला। मागून खऱ्या अर्थानं कावजी मागे उभा होता, कावजी स्तब्ध झाला, येसाजी स्तब्ध झाला आणि त्या धाडीतून एक विसम बाहेर आला। पाहता पाहता राजांचे पाय धरले आणि राजांना उत्तरला, राजा आता तुम्ही न्याय करा बाजी, राजा आता तुम्ही न्याय द्या बाजी। राजांनी त्याला शांत केलं, विचारलं काय घडलं? अरे त्या रावजी कोंड्यानं सांगितलं, राजा गावच्या पाटलानं माझ्या लेकीच्या आबरूची लक्तर वेशीला टाकली, मला काही न्याय मिळावा राजा। आणि एवढे शब्द ऐकले आणि राजांच्या तळपायाच्या मस्तकाला गेली। राजांनी येसाजीकडे पाहिलं आणि कडाले, राजा येसाजी पाटलाच्या मुसक्यावर आणि पाहता पाहता येसाजी निघाला, पण पाटील मुजोर आणि माजोर झालेला। पाटील काही यायला तयार नव्हता। शेवटी पाटलाने सांगितलं, जाऊन सांग तुझ्या राजाला तुझा राजा नावचा राजा आहे म्हणावा, त्या गावचा पाटील आहे, वतनदार पाटील। आणि त्याच वेळी येसाजीला राजांचे बोल आठवले, मुसकावला पाटलाच्या आणि पाहता पाहता दोरखंड फेकला। पाटील चिरबंद झाला, राजांसमोर पेश करण्यात आला। राजांच्या हातातली तळपती तलवार पाहिली, मग पाटलाचं उन्हापुरा अवसान गळालं आणि पाटील उत्तरला, राजा राजा चूक झाली, पुन्हा अशी चूक व्हायची नाही, राजा एकडाव माफी, एकडाव माफी। आणि कडावला राजा, थांबव, अरे स्त्री म्हणजे आमच्या देवारातील देवता आणि त्या देवतेचा असा अपमान कदापि नव्हे। आणि त्याच वेळी पुन्हा पाटील धावत आला, मासाहेबांच्या चरणाला बिलगला, मासाहेब मासाहेब तुम्ही तरी सांगावं जी राजांना, या डाव माफी द्यावी मासाहेब। आणि त्याच वेळी मासाहेब उत्तरल्या, आता पाटील निर्णय आम्ही नव्हे, आमचे बाळराजे घेतील। आणि पाहता पाहता राजांनी पाटलाकडे पाहिलं आणि त्याच वेळी आदेश मिळाला आणि येसाजी समोर आला। पाहता पाहता पाटलाचा डावा दंड खऱ्या अर्थाने निखळून खाली पडला। पाटील गायावाया करत होता, पुढचा वार झाला, हातपाय पाटलाचे कलाम केले आणि पुन्हा त्याला रांझ्यात नेऊन सोडलं। आणि ब्रह्मांडाच्या पाठीवर या जगाच्या विश्वामध्ये माझ्या राजानं पहिला सोनेरी अध्याय लिहिला, तो अध्याय असा होता, स्त्री म्हणजे आमच्या देवारातील देवता आणि आमच्या घरातल्या स्त्रीचा असा अपमान कदापि नव्हे। म्हणून तर माझ्या राजाच्या इतिहासामध्ये खऱ्या अर्थाने त्यानंतर बलात्कार, अत्याचार, स्वैराचार हे शब्दही कुठं सापडत नाही। ही सगळ्यात मोठी वास्तवता आहे। अभिमान आहे आम्हाला, आम्ही त्या राजांचे वंशज आहोत। अभिमान आहे आम्हाला ज्या मातीमध्ये रावजी कोंडेच्या मुलीचे खऱ्या अर्थाने आबरू लुटणाऱ्या पाटलाचे हातपाय कलाम केले, त्या मातीचे वारसदार आहोत। पण खऱ्या अर्थाने अभिमान वाटावा की दुःख वाटावं, असं काही दिवसापासूनचं चित्र आमच्या डोळ्यासमोर महाराष्ट्राचं उंगाळ बनलं। आज कोणताही वृत्तपत्र उघडलं, अत्याचार, स्वैराचार आणि बलात्कार शब्द सोडून जर आम्हाला शब्द सापडत नसतील तर राजांचे विचार आम्ही डोक्यात घेतले की फक्त आणि फक्त डीजे लावून डोक्यावर नाचवले, हाही विचार करणं आता काळाची गरज आहे। खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर अनेक खऱ्या संघटना असू द्या, पक्ष असू द्या, प्रत्येक वेळेस या गोष्टींना चुकीचा अर्थ देण्याचा प्रयत्न करतात, जातीयतेचा रंग देतात, पण ही कोणत्या जातीयतेला लागलेली कीड नाही, हा मानसिकतेचा रोग आहे। आणि जोपर्यंत हा मानसिकतेचा रोग दूर होणार नाही तोपर्यंत अत्याचार, स्वैराचार आणि बलात्कार हे शब्द दूर होणार नाही। हे सगळ्यात मोठं वास्तव आहे। आता रक्षाबंधन जवळ आलंय, माझ्या बहिणीनं जर खऱ्या अर्थाने या वर्षी रक्षाबंधनला आपल्या भावाकडे काही मागायचं असेल ना, तर या वर्षी कॅडबरी मागू नका, या वर्षी नवीन कपडे मागू नका। आपल्या भावाला ओळखताना एकच सांगा, दादा आपण ज्या मातीतून आहोत ही शिवरायांची माती आहे। ज्या राजानं खऱ्या अर्थानं घरातल्या स्त्रीला देवारातील देवतेचा दर्जा दिला, त्या राजाचे आपण वारसदार आहोत। अहो खऱ्या अर्थाने शिवरायांच्या जीवनातला प्रसंग आहे। एकीकडे पाहिला गेलं रावजी कोंडेच्या मुलीवर हात घालणाऱ्या पाटलाचे हातपाय कलाम झाले, दुसऱ्या बाजूला शाहिस्ते खान जो सगळ्यात मोठा शत्रू खऱ्या अर्थाने शिवरायांना मानत होता, पण त्याची बहीण जेव्हा खऱ्या अर्थाने लाल महालात राहिली तेव्हा शाहिस्ते खान उत्तरला, बेगम आप खया चिंता ना कीजिए, याद रखिए मेरी बहन यदि लाल महल में है वो सुरक्षित है। शाहिस्ते खानाची वाक्य इतरांची नव्हे। अरे खऱ्या अर्थानं कल्याणच्या लुटीचा प्रसंग आपणास ज्ञात आहे। कल्याण डोळ्यासमोर राजांच्या दिसलं आणि राजे विचार करू लागले, आता मात्र सनद हवी, आता मात्र संपत्ती हवी, स्वराज्याचा राज्याभिषेक करायचा आहे। आणि त्याच वेळी राजांनी आबाजीला बोलावणं धाडलं। आबाजी समोर आला आणि आबाजीला सांगितलं, आबाजी कल्याण आमच्या डोळ्यासमोर दिसतोय, कल्याण हवा। आणि आबाजी उत्तरला, राजे उद्या सकाळपर्यंत कल्याण तुमच्या पायावर। आणि पाहता पाहता निवडक 300 मावळ्यांना सोबत घेतलं आणि आबाजी संदेव खऱ्या अर्थाने निघाला। रात्रीच्या 12-12:30चा सुमार असेल, 12-12:30च्या सुमाराला पहिलं पाऊल कल्याणच्या मातीमध्ये पडलं आणि बेचराग कल्याण होत गेलं। यवन उठून उभे राहिले, हे अल्लाह रहमत कर, पण आज रहमत करायला कोणी नव्हतं। पाहता पाहता कल्याण पुरा काबीज केलं आणि मग मात्र आबाजीची नजर कल्याणच्या सुभेदारच्या सुनेवर पडली। तिचं लावण्य पाहिलं, ते
सौंदर्य पाहिलं आबाजी अवाक झाला. ऐसे लावण्य आजपर्यंत खऱ्या अर्थानं पाहावयास मिळाले नाही. ऐसे लावण्य माझ्या राजांच्या खऱ्या अर्थानं चरणी असेल तर. आणि त्याच वेळी त्यानं आपल्या हशमांना खऱ्या इशारत केली. पाहता पाहता पालखी सजली आणि कल्याणच्या सुभ्याची सून जेरबंद करून दुसऱ्या भल्या सकाळी खऱ्या अर्थानं राजांच्या समोर नजराणा म्हणून पेश केली. आणि जेव्हा ती पेश झाली आणि राजांनी आबाजीकडे पाहिलं आणि त्याच वेळी राजांची नजर मात्र त्या कल्याणच्या सुभ्याच्या सुनेच्या चरणावर गेली आणि राजांच्या मुखातून शब्द आले, अशीच आमुची माता आहे सुंदर रूपवती, पाहून ती लावण्यवती, बदले छत्रपती. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर नादान इतिहासकारांनी हे शब्द सुद्धा बदलून टाकले. या शब्दांची व्याख्या सुद्धा बदलून टाकली. नवीनच एक वाक्य पाठ्यपुस्तकात आणलं, अशीच आमुची माता असती सुंदर रूपवती, पाहून ती लावण्यवती, बदले छत्रपती. अरे ज्या माझ्या राजानं आपल्या आईला देवतेचा दर्जा दिला तो राजा असं म्हणेल, अशीच आमुची माता असती सुंदर रूपवती. मूळ वाक्य असं आहे, अशीच आमुची माता आहे सुंदर रूपवती, पाहून ती लावण्यवती, बदले छत्रपती. आणि माझ्या राजाने आबाजींकडे पाहिलं, आवाज आहे या ऊपर आईची गुस्ताखी होणे नाही. आबाजी आमच्या बहिणीला पुन्हा माघारी पाठवा. आणि साडी चोळी देऊन जेव्हा हीच कल्याणच्या सुभ्याची सून पुन्हा कल्याणला माघारी गेली तेव्हा तिच्या नवऱ्यानं तिला विचारलं होतं, तुला तर त्या शिवा नावाच्या काफिरानं पळवलं होतं, बोल तुझ्यावर अन्याय अत्याचार झाले नाहीत? या कल्याणच्या सुभ्याच्या सुनेनं दिलेलं उत्तर होतं, कौन कहता है मुझे भगाया गया, कौन कहता है मुझे चुराया गया, मैं तो मेरे मायके मेरे भाई के पास गई थी, फक्र होता है मुझे मेरे साथ ये हादसा हुआ, इसीलिए तो मुझे शिवा जैसे भाई मिला, शिवा जैसे भाई मिला. आणि ते खऱ्या अर्थानं हे सांगून आपल्या दादाला या वर्षी रक्षाबंधनला सांगा, दादा अरे खऱ्या अर्थानं त्या राजांचे जर स्वतःला वारसदार म्हणून घेत असेल तर आज रस्त्यावर चालणाऱ्या खऱ्या अर्थानं कोणत्याही मुलीमध्ये तू जर वास्तेच्या नजरेने पाहत असशील, मला ताई म्हणतोस, पण रस्त्यानं चालणाऱ्या मुलीकडे जर वाकड्या नजरेने पाहत असतील, तू शिवरायांचा वारसदार होऊ शकेल? अरे खऱ्या अर्थानं शिवरायांचा वारसदार म्हणावं कोणाला? जो आपल्या सोबतच्या घरातल्या स्त्रीला समानतेचा दर्जा देतो ना, तो खरा शिवभक्त. जो रस्त्यानं चालताना कोणत्याही स्त्रीमध्ये खऱ्या अर्थानं वासनेची भावना न ठेवता आपल्या आईची आपल्या बहिणीची भावना निर्माण करून ठेवतो, तो खरा शिवभक्त. राजांचं चरित्र सांगणारे ऐकणारे खूप आहेत, पण त्या चरित्रातून स्वतःचं चारित्र्य जो घडवतो तो खरा शिवभक्त. आणि तो शिवभक्त जेव्हा निर्माण होईल तेव्हा माझ्या खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातली प्रत्येक ताई रात्रीच्या 12 वाजता सुद्धा अभिमानानं रस्त्यानं चालेल, कारण तिला खात्री असेल हा माझ्या शिवरायांचा महाराष्ट्र आहे, हा माझ्या शिवभक्त दादांचा महाराष्ट्र आहे. आणि म्हणूनच मी नेहमी गावागावात एक वाक्य सांगत असतो, एक वेळ एक मंदिर गावात कमी बांधलं तरी चालेल, पण गावागावामध्ये प्रत्येक गावामध्ये एक तरी शिवस्मारक असायलाच हवं. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. कशासाठी? तर ज्या दिवशी आमची मुलं शाळेमध्ये निघतील ना, ज्या दिवशी आम्ही कोणत्याही कामाला निघू, त्या दिवशी पहिल्यांदा आम्हाला समोर ते स्मारक दिसेल. ते स्मारक पाहिल्यानंतर आमच्या लक्षात येईल माझ्या राजांचे आम्ही वारसदार आहोत. आणि राजांच्या पावलावर जर आम्हाला चालत जायचंय तर खऱ्या अर्थानं आपल्याकडून राजांनी जगले ते आपल्यालाही जगायला हवं. ज्या गोष्टींपासून राजांनी आम्हाला दूर राहायला सांगितलं त्या गोष्टींपासून आम्ही दूर राहायला हवं. आणि तुमची शाळेत जाणारी मुलं जेव्हा खऱ्या अर्थानं शिवरायांच्या चरणाला स्पर्श करून जातील ना, तेव्हा तीच मुलं उद्याचे खऱ्या अर्थानं वास्तवातले शिवभक्त होतील. पण त्यासाठी पहिल्यांदा शिवस्मारक ही खऱ्या अर्थानं गरज आहे. आपल्या गावात स्मारक आहे की नाही मला माहित नाही, असेल तर आपल्या सगळ्यांचं अभिनंदन आहे, आणि जर नसेल तर ते लवकर करावं ही मात्र या निमित्तानं मात्र आपल्याकडे सगळ्यांकडे अपेक्षा आहे. कारण ते स्मारक म्हणजे आपल्या गावातील एक मंदिर आहे, आणि त्या मंदिरातला देव, त्या देवांनी खऱ्या अर्थानं स्वराज्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली, म्हणून 33 कोटी देव सुरक्षित आहे. हे सुद्धा सगळ्यात महत्वाचं वाक्य आहे, सगळ्यात महत्वाचं. कारण शिवरायांचा इतिहास म्हणजे नेमकं काय आहे, शिवरायांचं चरित्र म्हणजे नेमकं काय आहे. शिवजयंती आली की खऱ्या अर्थानं मोठमोठे डीजे लावणं, ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम होणं, आणि खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर आम्ही शिवरायांना डोक्यावर घेऊन नाचणं म्हणजे शिवविचार नाहीच मुळात. खऱ्या अर्थानं ती शिवजयंती नाहीच मुळात. मी पहिल्यांदा तुमच्या तरुण कार्यकर्त्यांचं अभिनंदन करेल की खऱ्या अर्थानं शिवविचारांच्या जागर करून ते आपल्या खऱ्या अर्थानं पुढच्या पिढीला जागृत करत आहेत. याला शिवजयंतीचा खरा आधार म्हटलं तर वावगं ठरणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. माझ्या राजांकडून शिकावं का? हो, राजांचे मित्र होते कसे? आज जर खऱ्या अर्थानं नवीन एक ट्रेंडिंगला वाक्य आलं, माझ्या मैत्रीवर मला गर्वच नाही तर माज आहे.
इथं जर कोणाला असा माज असेल ना आपल्या मैत्रीवर, तर मी सांगतो म्हणून उद्या सकाळी एक काम करावं. ज्या मित्रावर आपल्याला प्रचंड माज आहे त्या मित्राकडे सकाळी धावत धावत जावं. त्या मित्राला सांगावं, रात्री माझ्या स्वप्नात इंद्रदेव आले होते आणि इंद्रदेवांनी मला असं सांगितलं, उद्या तू मरणार आहेस, पण तुझा एखादा जवळचा मित्र जर तुझं मरण पेलायला तयार असेल, मी त्याला घेऊन जातो आणि तुला ठेवतो. विचारा मित्राला, जातोस? जाईल. एखादा मित्र सकाळी सकाळी आपल्या घरी आला आणि आपल्याला सांगितलं, माझ्या स्वप्नात रात्री इंद्रदेव आले होते आणि त्यांनी मला सांगितलंय उद्या तू मरणार आहेस, पण तुझा एखादा मित्र जर जवळचा मित्र ज्याच्यावर तुला प्रचंड माज आहे, असा मित्र तुझं मरण पेलायला तयार असेल, त्याला घेऊन जातो आणि तुला ठेवतो. मग जातोस? आपण स्वतः जाऊ. शिवाजी हे नाव कत्री उलट करून वाचा. शिवाजी हे नाव जर उलट वाचलं तर होतं जीवासी. जो राजा रयतेच्या कल्याणासाठी खऱ्या अर्थानं स्वतःच्या सुखाची राख रंगोळी करत जगत आला, त्याचं नाव शिवाजी. अरे राजे आपल्यासाठी मरायला तयार आहे, आपण राजांसाठी मरायला हवं, ही भावना जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांच्या मनात निर्माण झाली आणि त्यातून खऱ्या अर्थानं स्वराज्य उतरलं. आज आमच्या मित्रत्वाची व्याख्या काय आहे? आज आमच्या शिवचरित्राचा नेमका विषय काय आहे? शिवचरित्रातून आम्ही घेतोय काय आणि समाजाला देतोय काय? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. एक तरी मित्र राजांसारखा आहे आमचा? अरे कतरी विचार करा, औरंगजेबाचं सैन्य हे लाखांमध्ये होतं आणि शिवरायांकडे काही हजारो निवडक मावळे होते, पण तरी लाखाच्या सैन्याला हजारोंचे मावळे भारी पडले. याचं एकमेव कारण जर कोणतं असेल, ते कारण म्हणजे खऱ्या अर्थानं शिवरायांचं सैन्य हे स्वराज्यासाठी धावत होतं आणि औरंगजेबाचं सैन्य हे पोटासाठी धावत होतं. पोटासाठी जगणारी माणसं फार कमी काळ चालतात, पण ध्येयानं पछाडलेली माणसं जेव्हा चालायला सुरुवात करतात तेव्हा ते असामान्य कर्तृत्वच निर्माण करतात. हे सगळ्यात मोठं वास्तव. राजांचे मित्र नेमके होते कसे? अहो, तो तान्हाजी त्या उमरठ गावचा पाहता पाहता आपल्या लेकराच्या रायबाच्या लग्नाची तयारीत व्यस्त उमरठच्या गावामध्ये, आणि इकडे मात्र पुरंदरच्या तहानं खाक झालेलं स्वराज्य आणि त्या स्वराज्याचा कळसमणी म्हणजे कोंढाणा. तो कोंढाणा हाती आल्याशिवाय आपल्याला कोकण काबीज होणार नाही. राजांना पक्क हेरलं होतं, पण घ्यावं कसं? आणि त्याच वेळी राजे मात्र खिडकीतून समोरचा नजारा पाहत होते. मासाहेब मागून आल्या. मासाहेबांनी खांदे पकडले शुभांचे आणि विचारलं, राजे काहीतरी मनामध्ये भेद दिसतोय. आणि राजे मासाहेबांकडे पाहत उतरले, मासाहेब पुरंदरच्या तहानं खाक झालेलं स्वराज्य पुन्हा उभं राहायला हवं. मासाहेब त्यासाठी डोळ्यासमोर येतोय तो कोंढाणा. तो कोंढाणा हाती यायला हवा. आणि त्याच वेळी मासाहेब उतरल्या. मग काय करावं? आता या डोळ्यांसमोर दिसतोय तो माझा तान्हा, पण तान्हा तर रायबाच्या लग्नामध्ये व्यस्त, येऊ शकत नाही. जातीनं आम्ही निघावं म्हणतोय. आणि मासाहेबांचा आशीर्वाद राजे घेऊ लागले. पण त्याच वेळी सदऱ्याचा खऱ्या अर्थाने सदऱ्यावरचा हशम धावत आला. मासाहेबांना मुद्रा केला आणि उत्तरला, मासाहेब तान्हाजी मालुसर आणि शिलारमामा आल्या तिची. आणि राजांच्या नजरेमध्ये चमक आली. अरे माझा तान्हा आलाय वय, आणि त्याला बाहेर काय उभा केलाय? बोलाव की आत. आणि पाहता पाहता हुष्मा धावत बाहेर निघून गेला. तान्हाजी आत आले. पाहता पाहता सोबतीला शिलारमामा राजांना मुद्रा केला आणि मासाहेबांच्या पायावरती तान्हानं आपल्या लेकराच्या रायबाच्या लग्नाची पत्रिका ठेवली. आणि मासाहेबांकडे पाहिलं. मासाहेब यायचं बरं लग्नाला राजांसोबतीनं. आणि मासाहेब उतरल्या, हो रे लेका, माझ्या नाताचं लग्न मी यायची नाही असं होईल वय, नक्की येणार बरं. पण त्याच वेळी तान्हाची नजर मात्र राजांकडे गेली. राजांच्या मनामध्ये विचारांचं काहूर पाहिलं आणि तान्हा उतरला. पण मासाहेब एक विचारूची राजांची नजर भलतिकाच दिसते या. आणि चमकले राजे, काही नाही रे तान्हा, काही नाही राजे. अहो खऱ्या अर्थानं तुमच्या मनामध्ये काहीतरी सुरू आहे, सांगत नाहीची मला. परख केलं तान्ह्याला. आणि राजे उतरले, काही नाही रे तान्हा, अरे खरं सांगतोय मी तुला. नाही राज, हा तान्हा आणि तुम्ही जरी वेगळे असाल ना, आत्मा एक हाय आणि त्या आत्म्याची नाळ स्वराज्य आहे. राज जाणतो म्या तुमचा श्वास, जाणतो म्या तुमचा श्वास. खऱ्या अर्थानं ओळखणारा हा तान्हा बालपणापासूनचा आहे. खोटं बोलू नका राज. आणि शेवटी राजांचा नाईलाज झाला. राजे उतरले, काही नाही रे तान्हा, पुरंदरच्या तहानं खाक झालेलं स्वराज्य पुन्हा उभं राहायला हवं तान्हा. त्यासाठी हवा तो कोंढाणा. पण आता मात्र रायबाचं लग्न जातीनं निघावं म्हणतो. एवढे शब्द ऐकले आणि तान्हाच्या डोळ्यातून खळखळा अश्रू ओघळू लागले. आणि तान्हा उतरला. म्हणजे राज केलंच तर या तान्ह्याला परक. अहो खऱ्या अर्थानं हा तान्हा जिता असताना तुम्ही खऱ्या अर्थानं मोहिमेवर जावं कसं शक्य राज? आणि राजे उतरले, अरे काय वेडेपणा करतो तान्हा, म्हणून तुला सांगत नसतो बघ. अरे खऱ्या तुझ्या घरी तर मंगलकारी आले राज.
कसला मंगल कार्य आलंय राज? अहो दिवसा ढवळा आमच्या आया बहिणींच्या आबरूची लक्तर वेशीला टांगली जावी, आमच्या आया बहिणींच्या बांगड्या फुटाव्या आणि माझ्या घरी हिरवा चुडा सजावं राज. अहो दिवसा ढवळा आमच्या घरावरचं छप्पर लुटलं जावं आणि माझ्या दारी मांडव सजावं राज. नाही राज, नाही राज, असा जातो आणि कोंढ्याला घेऊनच येतो. शेवटी राजे उत्तरले, शेलार मामा अहो तुम्ही तरी सांगावं माझ्या तान्ह्याला, तो असा ऐकायचा नाही बघा. तसा शेलार मामा पुढे आला, नाही राज, नाही राज, अहो आमच्या तलवारी फक्त दसऱ्याला लिंबू ओवळून खऱ्या अर्थानं कुंकू टाकायला नाही राज. अहो यवनांची कोली कुत्री गिदाडी जर स्वराज्याकडे वाकड्या नजरेनं पाहत असतील तर आता मात्र तलवार काढावीच लागेल. शेवटी राजांचा इलाज झाला आणि राजांनी तानाला घट्ट मिठी मारली. राजे उतरले, ताना आता तू असा ऐकायचा नाही बघ, पण ज्या निष्ठेने निघालाय का त्या निष्ठेनं पुन्हा माघारी ये बरं. रायबाच्या लग्नाची तयारी करायची आपल्याला सोबतीनं. आणि राजांच्या घट्ट मिठीमध्ये ताना आला. माहित नव्हता येईल की नाही माघारी, पण आता मात्र बेट ठरला. 4 फेब्रुवारी माघ नवमीची अमावस्येची काळरात्र बेट ठरला होता. पाहता पाहता खऱ्या अर्थानं मनाशी निश्चय झाला होता. अधिकचे मावळे नेणं धोक्याचं. 300 मावळ्यांची सोबती खऱ्या अर्थानं घेतली. सोबत होता सूर्याची, सोबत होता शेलार मामा. आणि आता मात्र पार करायचा होता तो कोंढाण्याचा तो गड. आता कोंढाणा पार करायचा म्हणजे एवढं सोपं मुळातच नव्हतं. आधी होते जंगला आठवड्याचा 8 मैलाचा प्रवास, तो पार केल्यानंतर गुंजवणी, गुंजवणीच्या पुढे द्रोणागिरी आणि द्रोणागिरीपासून उडी मारायची आणि कोंढाणा काबीज करायचा. आता त्या कोंढाणा मिळवणं तेही एवढं सोपं नव्हतं, कारण कोंढाण्यावर ज्याचं साम्राज्य होतं तो होतो उदयभा. ज्याने दख्खन काबीज करण्याचा ख्वाब पाहिला तो उदयभा. आणि त्याच्या सोबतीला होतं त्याने एक हाती कोकण काबीज केलं, त्याचा सेनापती शेरखा. एवढं सोपं नव्हतं, पण तरी 60,000ची हशमांची फौज आता मात्र कोंढाण्याला पुरती वेढलेली. पण द्रोणागिरीकडे एकही यवन नव्हता, कारण जर कधी कोंढाण्यावर गेलात द्रोणागिरी अवश्य पहा. द्रोणागिरीचा सरळ व्यास 256 खऱ्या अर्थानं मीटर आणि पाहिला गेलं एवढं अंतर पार करणं सरळ कुणाला शक्य नव्हतं. इथं मुंगीवर येऊ शकत नाही. काय येतील मराठे, पण लोहा नाही पोलाद हाय मराठा, उस शुभा की औलाद है मराठा. हेच उदयभान विसरला होता. पाहता पाहता तानानं खऱ्या अर्थानं आपल्या मावड्यानं सोबत घेतलं. प्रवास सुरू झाला, जंगल आडवाटेचा प्रवास. पाहता पाहता जंगलाच्या प्रवासून जाताना एखादा सलसरणारा नाग यायचा, फनकन फणा काढायचा, मावळ्यांच्या रक्ताचा वास यायचा आणि तिथून माघारी निघायचा. जंगलाच्या आडवाटेचा प्रवास पार झाला. पुढे समोर होती गुंजवणी, गुंजवणी पार करायची. कधी जर गुंजवणीवर गेला तर खऱ्या अर्थानं जवळून पहा, गुंजवणी या नदीला गुंजवणी हे नाव का पडलं माहितीये? गुंज म्हणजे आवाज. प्रवाहाचा त्या आवाज एवढा मोठा आहे, 6 मैल दूरपर्यंत येतो. इतका प्रचंड वेग त्या पाण्याला. त्यातही अमावस्येची काळ रात्र. आणि भौगोलिक दृष्टीने जर आम्ही विचार केला तर अमावस्येच्या दिवशी पाण्याला दुप्पट वेग असतो, लाटेला दुप्पट वेग असतो. अशा वेगवान प्रवाहामध्ये इथं मासा तरू शकत नाही. 300 मावळे पोहून पार झाले. आम्हाला इतिहास सांगायला सोपा, तुम्हाला ऐकायला सोपा, पण जेव्हा स्वराज्याच्या यज्ञकुंडामध्ये स्वतःची समिधा अर्पण करण्याचा प्रयत्न करू तेव्हा कळेल स्वराज्य कशाच्या जीवावर उभं ठाकलं. गुंजवणी पार झाली, समोर द्रोणागिरी. आता द्रोणागिरी पार केल्याशिवाय कोंढाण्यावर जाता येणार नाही. करावं का? आणि त्याच वेळी पाहता पाहताना दोरखंड घेतला, दोरखंडाला गळ लावली. पाहता पाहता दोरखंड फेकला गेला, दोरखंड मात्र लागला नाही. दोरखंड खाली आला. हर हर महादेवचा गदर झाला. पुन्हा दोरखंड घेतला, दोरखंड वरती फेकला, दोरखंडाची गळ काही लागली नाही. दोरखंड पुन्हा खाली आला. एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, पण मात्र ताना गळ टाकतच राहिला. शेवटी पाहता पाहता कपारीला दोरखंड लागला. ओढून पाहिला, भले पट्टे शबास, भले पट्टे शबास, आणि दोरखंड ओढला आणि मावळ्यांना इशारत केली आणि जणू काही फटाक्याची लढ लागावी असं एकामागे 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 एक एक मावळा चित्या चालीनं वरवर जाऊ लागला. खालून ताना सांगत होता, वहरे पठ्ठे भले शबास. आणि मावळे मात्र आता जीवाच्या आकांतानं पाठीवरती ढाल आणि हातामध्ये तलवार. पाहता पाहता वेगानं वरवर जात होते. 100 मावळ्यांची लढ आता वेगानं वर जात होती. पण त्याच वेळी नियतीचे संकेत मात्र वेगळे होते. त्या दोरखंडाचा पीळ मात्र निघत होता. एक एक पीळ ढिला होत होता. पाहता पाहता काही क्षणांचा अवकाश गेला. आवाजाबरोबर शांतता मात्र स्मशान होऊन पडली. तान्हा स्तब्ध झाला. सूर्य स्तब्ध होता, कारण वरचा दोरखंड तुटल्यानं जवळपास खाली 250-300 फूट खोल खाई 100 मावळे जागेवर कोसळले होते. अरे दगडाच्या अनुकुचदार दगड कुणाच्या पोटात गेल्यानं पोटातली आतडी बाहेरचं साम्राज्य निहाळत होती, तर कुणाच्या कवट्या बाहेर पडल्यानं खऱ्या अर्थानं त्या कवट्या, त्या मेंदू खऱ्या अर्थानं बाहेरचं साम्राज्य निहाळत होता. आणि माझा तान्हा अरे उडवलेल्या रक्तामध्ये खऱ्या अर्थानं शेंदूर पासलेला हनुमंतासारखा लालबुंद झाला होता. सूर्याजवळ आला, तान्हाच्या पाठीवर हात ठेवला. तान्हा काय घडलं रे?
पण तान्हा मात्र स्तब्ध. पुन्हा सूर्य उतरला. तान्हा, अरे काय घडलं आहे? पुन्हा तान्हा स्तब्ध. आणि मग मात्र सूर्यानं खऱ्या अर्थाने एक वेळ तान्ह्याच्या नजरेकडे पाहिलं. अरे तान्हा, पाहतोयस ना? आणि तान्हा मात्र स्तब्धपणे पाहत राहिले आणि पुटपुटले. दादा, पाहतोय ना, पाहतोय ना, ते रक्त नाही बरं, ते रक्त नाही, तो भगवान वर जायला हवा. पुन्हा दोरखंड फेकला. आता घडणारी चूक घडणार नव्हती. पहिल्यांदा तान्हा निघाला आणि मग आता राहिलेले मावळे एकामागे 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 एक एक मावळा तर चित्या चालीनं वरवर जाऊ लागला. आणि खाली सूर्य निघाला. वारे पट्टे भले शबाद. पाहता पाहता मावळे वरपर्यंत पोहोचले. द्रोणागिरीचा कडा पार झाला. झोपलेले यवन वरच्या वर झोपवले. आता यवन उठून उभे राहिले. पाहतात मृत्यूचा तांडव, रक्ताचा सडा. हे अल्लाह, रहमत कर, रहमत कर, रहमत कर खुदा. मात्र आज ऐकायला कोणी नव्हतं. ढालीवर तलवार, तलवारीवर ढाल पडत होती. रक्त चळकंडे यात्रांचा हौदच पेटला होता. आणि पाहता पाहता या परिस्थितीमध्ये आता द्रोणागिरी मात्र काबीज झाला होता. द्रोणागिरी काबीज झाला आणि उडी घेतली. आता कोंढाण्यावर उभं राहायचं. शेरखा समोर आला. सूर्यानं पहिल्या घावात आडवा केला. आता मात्र मावळे तुटून पडले. पण त्याच वेळी जणू सह्याद्री शांत झाला. यवन खऱ्या अर्थानं लढायचं थांबले. मावळे स्तब्ध झाले. समोर आला होता उदय भा. सह्याद्रीचा खऱ्या अर्थानं छावा एकीकडं माझा तान्हा, तर दुसऱ्या बाजूला कोंढाण्याचा अविभक्त सम्राट उदयभा. उदयभानची नजर गेली. पिळदार मिशा, ते बलंड शरीर पाहिलं आणि मग मात्र उदयभान उत्तरला. कोण है तो, कोण है तो? आणि तान्हा उसळला. म्हणजे नाही वळखलं, नाही वळखलं. थांबा, सच बता, कोण है तो? आणि मग मात्र तान्हा उसळला. म्हणजे नाही वळखलं होय? अरे म्या तान्हा, तान्हा म्या तोच ज्यानं कोकणात सूर्याला चचला ना, तो म्या. मतलब तानाजी मालुसरा है तो? अरे वय, ओळखलं ना या वाघाला? ये ये ये. आणि पाहता पाहता पुढचा वार झाला. उदयभानच्या मस्तकावर चिरटोप कोसळला. पण त्याच वेळी उदयभानचा पुढचा वार झाला. तान्हाच्या डाव्या दंडावर दंड कोसळला. रक्तात चिळकांडी यात्रांचा हौदच पेटला. तरीही तान्हा लढत राहिला. हर हर महादेवचा गदर झाला. डोईवरचा पगडा काढला. पाहता पाहता शाल गुंडाळली. एका हातातली ढाल खाली पडली आणि त्याच हातामध्ये तलवार आली. आणि पाहता पाहता पुढचा वार झाला. पण त्याच वेळी आता यवनांनी हेरलं. पाठमोरे वार केल्याशिवाय पर्याय नाही. हा वाघाचा हाताला लागायचा नाही. आणि त्याच वेळी पाठमोरे वार होत राहिले. एकीकडे उदय भाव कोसळला, दुसऱ्या बाजूला तान्हा कोसळला. पण तान्हाला कोसळताना पाहिलं. सूर्याची धावत आला आणि तान्हाचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं. तान्हा खऱ्या अर्थानं शेवटचा घटका मोजत होता. एकीकडे सूर्याची खऱ्या अर्थानं एकीकडे डोळ्यातले अश्रू गाळत होता. दुसऱ्या बाजूला तान्हा स्वर्गाची तयारी करत होता. आणि उदयभान मात्र कायमचा संपला होता. पण त्याच वेळी सूर्या उतरला. दादा, माझ्या आधी निघाला, माझ्या आधी निघाला. आणि मग मात्र लवलवणारे तान्हाचे डोळे सांगत होते, सूर्या, सूर्या, अरे राजांकडे निघताना राजांना वचन दिलं होतं. अरे मालुसऱ्याच्या औलाद आपली. निघताना राजांना शबूत दिला होता, काही झालं तरी कोंढाण्यावर भगवा पटकवल्याशिवाय हा तान्हा माघारी यायचा नाही. दादा, मी निघालो रे, पण हा शब्द मात्र तुला पुन्हा करायचा. आणि एवढे शब्द ऐकले आणि सूर्याच्या डोळे घट्ट मिटले. पण सूर्याने घट्ट डोळे मिटले तसे पाहता पाहता तान्हाचेही डोळे मिटले. आणि मग मात्र सूर्याने नजर उघडली. संपलेला तान्हा पाहिला आणि मुखातून बोलू म्हटला, तान्हा. पण तो आवाज जाईपर्यंत स्वर्गाच्या मांदियाळीमध्ये दैवांनीही आता तान्हासाठी दरवाजे खुले केले होते. पाहता पाहता तान्हा संपला. पण सूर्याच्या कानामध्ये शिशासारखे शब्द मात्र ओतले गेले होते. दादा, मालुसऱ्याच्या औलाद आपली. दादा, माघारी प्राय फिरायचं. राजांना कोंढाण्यावर भडका फडकून इशारात द्यायची, तेव्हाच माघारी फिरायचं. आणि मग मात्र तान्हानं मागं पाहिलं. पण त्याच वेळी मावळे मात्र लढायचे विसरले होते. अरे खरे सुभेदार पडला. मावळे मात्र मागं फिरू लागले. सूर्याच्या तळपायाच्या मस्तकाला गेली. हातातली तलवार सरदिशी फिरली. मागचा दोरखंड कापला. आणि मग मात्र सूर्या उतरला. अरे मावळे आहात तुम्ही, शिवरायांचे मावळे. आणि मागे फिरता आता एक तर उडी टाकून मरायचं, नाही तर कोंढाण्यावर भगवा फडकून मरायचं. पाहता पाहता मावळ्यांनी दुसरा पर्याय निवडला. आणि युद्धाला तलवारीवर पुन्हा ढाल पडली. कोंढाण्यावर भगवा फडकला. अनेक मित्र आमच्या सोबतीला आले. अनेक मित्रांची संगत आम्ही केली. पण एक तरी मित्र तान्हासारखा मिळाला आम्हाला.
अरे खऱ्या अर्थानं मृत्यू समोर दिसत असतानाही जो मात्र खऱ्या अर्थानं लढत राहिला, निडरपणे खऱ्या अर्थानं उभा ठाकत राहिला, ते नाव म्हणजे खऱ्या अर्थानं ताना होतं. अहो एकच प्रसंग नाही, इतिहासाच्या पानापानामध्ये खऱ्या अर्थानं अभेद्यपणे असे अनेक प्रसंग आमच्या समोर येतात. पण राजांची संगत चांगल्या लोकांबरोबर होती म्हणून तर स्वराज्याची पंगत बसली. आमची नेमकी अवस्था काय झाली? आज आम्ही नेमकं कुठं आहोत? वास्तवाचं भान आम्ही कधी घेणार आहोत का? याचा विचार मात्र आम्हाला करावा लागेल. खऱ्या अर्थाने या सृष्टीमध्ये तुम्ही कोणतंही चरित्र काढा, प्रत्येक चरित्राची सुरुवात होताना एक राजा खऱ्या अर्थाने राजा म्हणून पुढे जातो आणि एक महाराज म्हणून पुढे जातो. पण या ब्रह्मांडाच्या पाठीवर एकमेव छत्रपती शिवराय हे नाव असं आहे जे खऱ्या अर्थाने राजेही झाले आणि महाराजही झाले. या ब्रह्मांडात महाराज अनेक आहेत पण त्यात कोणी राजे नव्हते, आणि या ब्रह्मांडात राजे अनेक झाले पण त्यात महाराज कोणी नव्हते. पण जिथं राजे आणि महाराज एकत्र येतात ते चारित्र्याचा संगम जर कोण असेल ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी राजे आहे. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं.